श्री स्वामी समर्थ मित्रांनो। तर मित्रांनो, उद्यापासून सप्तशतीचे मल्हारी सप्तशतीचे पारायण सुरू होणार आहे। तर सर्वांनी उद्यापासून 6 दिवसपर्यंत मल्हार सप्तशतीचे पारायण नक्की करायचे। 21 नोव्हेंबर तर 26 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला सप्तशतीचे मल्हार सप्तशतीचे पारायण करायचे आहे। तर हे मल्हार भगवान शिवाचे रूप आहे। तर उद्या 1 ते 14 अध्याय शालिनी भक्तिसागरवर येणार आहे। सर्वांनी एकाच व्हिडिओच्या माध्यमाने एका तासातच मल्हार सप्तशतीचे अध्यायाचे पारायण नक्की करायचे। जर आपण हे पारायण केले तर आपले पुरे महाराष्ट्राचे जे दैवत आहेत, कुलदैवत खंडोबाराया आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या मुलाबाळांना चांगली दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल, धनसंपदाची प्राप्ती होईल आणि भगवान शिवाचा आपल्यावर आशीर्वाद राहील। तर चांगली हळद उधळायची। ज्या वेळेस पारायणाची सांगता राहील त्या दिवशी भगवान शिवाचा मल्हार हे रूप आहे। त्या दिवशी जेवढी आपण हळद उधळली तेवढे आपल्याजवळ धनसंपदा येते आणि पिवळे तांदूळ करून भगवान शिवाला अर्पण करायचे, मल्हार देवतेला अर्पण करायचे। याच्याने भगवान शिवाची आपल्यावर कृपा प्राप्त होईल। तर खाली लिंक देईल, उद्याच्या दिवशी ती लिंक देईल। आता या व्हिडिओच्या माध्यमाने जी खाली छोटा त्रिकोण आकार दिसत आहे तेथे त्या लिंकवर तुम्ही त्या त्रिकोणावर क्लिक करणार तर शिवरात्रीची व्रताची कथा राहील। तर शिवरात्रीची महाशिवरात्रीची व्रतकथा झोपण्याच्या अगोदर सर्वांनी ऐकायची, म्हणजे महाकालेश्वराची आपल्यावर कृपा प्राप्त होईल। अकाल मृत्यू आपल्या घरावर जो काही असेल तर तो अकाल मृत्यू टाळण्यासाठी महाकालेश्वराची ही व्रतकथा आहे। तर सर्व रोगांचा नाश करणारी, सर्व पापांपासून मुक्त करणारी आणि महाकालेश्वराचा आपल्या परिवारावर आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ही व्रतकथा सर्वांनी ऐका। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जय श्री महाकाल करा।